नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण अलायन प्लसचा व्हिडिओ टाकला होता. जी एक असं तणनाशकाला बाहेर कंपनीचं एकदा मारलं की 5-6 महिने तण येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, त्या तणनाशकाच्या व्हिडिओमध्ये खूप सारे कमेंट आले, खूप सारा व्हिडिओ व्हायरल गेला. तर शेतकरी मित्रांनो, एकाएकांना रिप्लाय केला, पण ते काही सॅटिस्फॅक्शन होत नव्हतं शेतकऱ्यांचं. तर त्याचसाठी आता आपण क्वेश्चन अँड आन्सरचा हा व्हिडिओ घेणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न हा अफर शहाने विचारलाय. मृग बहार फुटला आहे. संत्रा, मूग मूग ज्वारीचे साईजचे दाणे आहेत. गवत 6 ते 8 इंच आहेत. तर अलायन प्लस चालेल का? तर शेतकरी मित्रांनो, बिलकुल त्या शेतामध्ये अलायन प्लस चालते. फक्त एवढंच आहे की ते जास्त प्रमाणात झाडावर उडलं नाही पाहिजे. पूर्ण खालच्या हाताने मारावं लागते. आणि शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जेवढं जास्त मोठं तण तेवढा कमी कमी महिने रिझल्ट. हे गोष्ट म्हणजे फिक्स करून घ्या मनामध्ये. जर तण जस्ट निघायला लागलं असेल टिकलीवर असेल, तो बेस्ट टायमिंग राहते ते तणनाशक मारायला. तेव्हा जर मारलं तर बिलकुल 5-6 महिने तर कधीच तण येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे तो की भानुदास मतकरी या साहेबांनी विचारलाय. हवेतून बिया पडून गवत उगवते. उगीच काही सांगू नका, फक्त पाणी पाहिजे. 3 फूट खोली माती खणून आणली तर 1 महिना थोडं पाणी दिले तर गवत उगवते. साहेबांनी थोडस आपलं ते तणनाशक वापरलं नाही आहे, म्हणून त्यांचं म्हणणं हे बिलकुल साहजिक आहे. तर मी तर म्हणन साहेबांना एकदा वापरून बघा आणि मगच येऊन कमेंट करा की रिझल्ट आहे नाही आहे. मी स्वतः ते रिझल्ट घेतले आहेत, कारण मी बाहेर कंपनीत होतो तेव्हा मी डेमॉन्स्ट्रेशन टाकले होते. माझ्या हाताखाली त्यांचे प्लॉट डेव्हलप झाले होते शेतकऱ्यांचे. तर मी स्वतः अनुभवला, स्वतः रिझल्ट घेतले, त्यामुळेच मी हे व्हिडिओ युट्यूबवर टाकले होते. रिझल्ट आहेत तरच टाकले, नसते रिझल्ट तर नसता टाकला. तर शेतकरी मित्रांनो नेक्स्ट प्रश्न हा मंगेश भांगे यांनी विचारलाय. खाली जमिनीत चालेल का? पडीत जमीन पुढील वर्षी तयार करायची आहे, खूप तण झाले. तर शेतकरी मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे की खाली जमीन किंवा पुढच्या वर्षी पेरणार आहेत किंवा आता मारायचा आहे 5-6 महिन्यांनी पेरणार आहेत, अशा जमिनीत हे तणनाशक वापरूच नका. कारण हे फक्त फळबागसाठी आहेत, जिथे आपण काहीच पेरत नाही ते. कालांतराने जर त्याचा इफेक्ट जर पिकांवर झाला तर त्यामुळे कसं रिस्क घेता येत नाही आणि शेतकऱ्यांचं कसं त्याच पिकांवर सगळं डिपेंड राहते, म्हणून आपण एवढी काही रिस्क घ्यायची नाही. रोटाटर वगैरे मारून द्यायचं किंवा ग्लायफोसेट पण मारलं आपण, मिरायकत्तर वगैरे असं काही मारलं तरी पण तण मरून जाते. तरी एवढं काही भयानक तणनाशक मारायची गरज नाही. आणि नंतरचा प्रश्न विचारला आहे संतोष आलोने. कापूस पिकात चालेल का? शेतकरी मित्रांनो, हा सगळ्यात कॉमन प्रश्न, सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी विचारलेला हा प्रश्न. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकात हे तणनाशक चालत नाही. हे कोणत्याच पिकात तणनाशक चालत नाही. हे तणनाशक चालते फक्त आणि फक्त फळबागमध्ये, ज्यामध्ये आपण म्हणतो डाळिंब, संत्रा, मोसंबी, आंबा, याच फळबागामध्ये चालते. समजा अजून कोणती जी फळबाग असेल, समजा कोणी कोणी आता सफरचंदची झाडं लावत आहे त्याच्यामध्ये चालते, अंगूरमध्ये चालते. म्हणून शेतकरी मित्रांनो, हे गोष्ट लक्षात ठेवा. आता वेदांत कोठाले या साहेबांनी प्रश्न विचारलाय, हळद पिकात मारले तर चालेल का? तर शेतकरी मित्रांनो, हळद पिकात पण हा चालत नाही औषध. आणि परशुराम चव्हाण या सरांनी विचारलं, सर याची किंमत किती आहे? तर शेतकरी मित्रांनो, मार्केटनुसार त्याची किंमत बदलत राहते. आता सध्या नागपूरमध्ये ते 2021 रुपयात अवेलेबल आहे. समजा वर्धा जिल्ह्यात जाल तर ते कमी याच्यात भेटेल किंवा जास्त याच्यात भेटेल. तर प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांची किंमत बदलत राहते. तर अजून प्रश्न आहेत. सुरेश जगताप, द्राक्ष बागेत फवारले तर चालेल का? बिलकुल सर, द्राक्ष बागेत फवारले तर हे औषध चालते. एक सुनील दुधाल म्हणून एक साहेब आहे आपले, तर त्यांनी विचारलं, गोबी लागवण करण्याआधी फवारले तर चालेल का? तर शेतकरी मित्रांनो, गोबी लागवण करण्या अगोदर जर फवारले तर ते ना गोबीले वरती येऊ देईल ना तणाले वरती येऊ देईल. गोबी जरी तुम्ही त्याच्यामध्ये लावली तर तिच्यावर पूर्ण असर करणार आहे, कारण त्यामध्ये 2 कंटेंट आहे. एक आहे इंडोजा फ्लेम आणि दुसरा आहे ग्लायफोसेट. तर इंडिजा फ्लेम काय करते, लेअर तयार करते जमिनीच्या वर. त्यामुळे गोबी जरी लावली आपण तिथे तर त्या गोबीला ते वाढू देणार नाही. गोबी जरी जिवंत राहील तरी गोबीवर इफेक्ट तर होणारच आहे. त्यामुळे गोबी लागवण करण्याआधी हे तणनाशक चालत नाही. अजून शेतकरी मित्रांनो, खूप सारे कॉमन प्रश्न आहेत.
आणि एक साहेबांनी पवार म्हणून साहेब आहेत, भाऊसाहेब पवार, कोणत्या कोणत्या पिकात चालतात? शेतकरी मित्रांनो, कोणत्याच पिकात चालत नाही, हे फक्त फळबागमध्ये चालते, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि सदाशिव पाटील साहेबांनी विचारलं, कांदा मध्ये चालेल का? शेतकरी मित्रांनो, कांदा तर नाजूक पीक आहे, त्यामध्ये पण हे तणनाशक नाही चालत. सुनीता रांधे या साहेबांनी विचारलाय, केमिकल आहे ना हे? हा, तर हे प्युअर केमिकल आहे. केमिकलनेच म्हणजे केमिकलच असते, त्यामुळेच ते तण मरतात. कोणतं जैविक असं मी तर आतापर्यंत बघितलं नाही की जैविक आपण काही मारले नाही तण मेलं आहे म्हणून. आणि अनिल जाधव या साहेबांनी विचारलं, भाऊ काय लिटर आहे, कापसावर चालते काय? तर शेतकरी मित्रांनो, हे 2000 ते 2100 रुपये लिटर मिळते मार्केटमध्ये, आणि हे कापूस पिकावर चालत नाहीत. हा सगळ्यात जास्त कॉमन प्रश्न होता. तर डायरेक्ट चालत नाही. मागच्या वर्षी मी प्रयोग केला होता. मी काय केलं होतं, एका ट्रे मध्ये आपले छोटे छोटे कापसाचे आपले पराठीचे दाणे टाकले होते आणि त्यावर हे तणनाशक मारलं होतं. तर पराठीचे दाणे उगवले, पण ते एवढा म्हणजे त्याच्यावर स्ट्रेस होता की ते उगवले आणि मग मेले. तर बिलकुल म्हणजे ते एकदम रोखण्याचा प्रयत्न करत होतं ते औषध. त्यामुळे तुम्ही बिलकुल ट्रायल करू नका. लागन तर तुम्ही कमेंट करा, जर तुम्हाला रिझल्ट बघायचे असेल तर आपण एखादं शेत बघू जितकी पराठी वाया वगैरे जात आहे, तिथं आपण ट्राय करून बघू. जर तुम्हाला वाटन तर कमेंट करा. जर कमेंट चांगले आला आणि आपण बिलकुल ट्राय करू ते कापसावर मारून आणि रिझल्ट दाखवू तुम्हाला. रिझल्ट जर असेल तर मग मारायला काही हरकतच नाही, पण तुम्ही नक्कीच ट्राय नका करू शेतकरी मित्रांनो. आणि खांदू घाटे या साहेबांनी विचारलं, सर मला ऊसाची लागवड करण्याआधी मोकळ्या जागेत फवारी करावी का, नंतर ऊसाची लागवड किती दिवसांनी करावी? तर साहेब, शेतकरी मित्रांनो, ऊसाची लागवड करण्याआधी बिलकुल हे मारू नका, कारण ऊसावर पण याचा काय इफेक्ट होते ते आपल्याला माहित नाही आहे, आणि कंपनीने फक्त फळबागावर रिकमेंड केलाय, त्यामुळे ऊसावर तर तुम्ही नक्कीच वापरू नका. अजून दिनकर रावरे या साहेबांनी विचारलं, प्रिव्हेंटिव्ह प्री इमर्जन्स आहे की पोस्ट? तर हे प्री इमर्जन्स आणि पोस्ट इमर्जन्स हे दोन्ही पण आहेत. जे ग्लायपोसेट आहे ते पोस्ट इमर्जन्स आहे, आणि जे इंडोजाफ्लेम मॉलिक्यूल आहे ते प्री इमर्जन्स आहे. म्हणून हे मॉलिक्यूल दोन्ही आहे, प्री पण आहे आणि पोस्ट पण आहे. तर शेतकरी मित्रांनो, साहेब कुठे मिळेल आणि योग्य दरात कोणाकडे मिळेल ते सांगा, मोबाईल नंबर मिळेल तर नक्की मला सांगा. तर शेतकरी मित्रांनो, हे कोणत्या पण कृषी दुकानात मिळून जाते, जे खताचे दुकानात आपले तिथे. आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आमच्या जिल्ह्यात नाही, तुम्ही वरुडला कुठे भेटते ते सांगा, अमरावतीला कुठे भेटते ते सांगा. तर शेतकरी मित्रांनो, मी एक फक्त फील्ड ऑफिसर होतो बाहेरचा, तर कोणते दुकानं कुठे आहेत आणि कोणत्या दुकानात मिळते हे तर मला नक्कीच माहित नव्हतं, आणि माहित आता पण नाही आहे कोणत्या दुकानात राहते नाही राहत. तर शेतकरी मित्रांनो, आमचे जे MD सर आहेत, जे पूर्ण एरिया महाराष्ट्र, मध्य प्रदेश बघतात, तर त्यांच्या खूप कॉन्टॅक्ट मध्ये राहतात दुकानदार, किंवा त्यांचा एरिया खूप माहित राहते. तर त्यांचा नंबर मी खाली मेन्शन करून टाकेन व्हिडिओमध्ये, तर तुम्ही त्यांना फोन लावून नक्कीच विचारू शकता की हे औषध कोणत्या दुकानात अवेलेबल राहू शकते म्हणून. त्यांचा नंबर मी देऊन देईन. तर शेतकरी मित्रांनो, अजून एक प्रश्न, तो पण खूप साऱ्या शेतकऱ्यांनी विचारला. गिरीश गाले या साहेबांनी विचारलाय, कांदा, टोमॅटो, वांगी, भेंडी या सर्व पिकांमध्ये मारले तर चालेल का? तर शेतकरी मित्रांनो, याचा सरळ उत्तर आहे नाही. आणि नारायण सुकाश या साहेबांनी विचारलं, कुठं भेटते राव साहेब, मला घ्यायचं आहे, तुम्ही मोबाईल नंबर देत नाही आहेत. तर शेतकरी मित्रांनो, मी तर माझा मोबाईल नंबर दिला आहे, पण माझा मोबाईलचं सिम ते वोडाफोनचं असल्यामुळे खूप वेळा दिवसातून तर 90% ते सिम बंदच राहते, आणि 10% जेव्हा चालू राहते तेव्हा शक्यतो तुमचा कॉल नसेल लागला, तर मी माझ्या सरांचा नंबर खाली मेन्शन करून टाकन, त्यांना फोन करा. ते मेन साहेब आहेत, त्यांच्याकडे पुरा एरिया राहते. आणि हो, तुम्हाला जर खूप साऱ्या शेतकऱ्यांचा हा पण प्रश्न होता की सर, यांनी गांडूळ मिळते का, जमिनीवर काय इफेक्ट होते, यांनी खरंच झाडाची क्वालिटी काही वर्षानंतर बिघडेल का, झाडावर काय परिणाम होते? तर शेतकरी मित्रांनो, जे मी साहेबांचा नंबर देणार आहे त्यांचं नाव आहे राजेंद्र पाटील सर. ते पहिले R&D मध्ये होते, बायर मध्ये, रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये. हा प्रोडक्ट त्यांच्या हाताखाली तयार झाला,
त्यांनी स्वतः हा मार्केटमध्ये आणला, पहिले डेमॉन्स्ट्रेशन दिले, त्यांच्या थ्रू प्रोडक्ट हा मार्केटमध्ये आलेला आहे. तर त्यांच्याशिवाय कोणालाच डिटेल माहित नाही. तर शेतकरी मित्रांनो, राजेंद्र पाटील सरांचं नाव आहे, जे की महाराष्ट्र, मध्य प्रदेश आता 2 राज्य असे बघतात. तर त्यांचा नंबर मी खाली मेन्शन करून टाकेन. तुम्हाला जर डिटेल विचारायचं आहे त्या तणनाशकाबद्दल एकूण ए टू झेड माहिती, कसं काम करते, कशावर काम करते, गांडूळ मरतात का, कीटक मरतात का, जीवाणू मरतात का, झाडावर इफेक्ट होतात का, संत्र येतात का, तर डिटेल जर विचारायचं असेल तर त्यांचा नंबर मी खाली मेन्शन करून टाकेन. त्यांना विचारा, त्यांना डिटेल माहित आहे. कारण त्यांच्या हाताखालून तो प्रोडक्ट डेव्हलप झालेला आहे. ते R&D मध्ये होते तेव्हाच हा प्रोडक्ट लॉन्च झाला. त्यांनीच या प्रोडक्टवर 5-6 वर्ष काम केलं आहे. तर त्यांच्याशिवाय तर कोणालाच या प्रोडक्टची जास्त माहिती नाही. तर त्यांचा नंबर मी मेन्शन करून टाकेन. शेतकरी मित्रांनो, हाच जास्तच प्रश्न आहे की अलायन प्लस कुठे मिळेल, त्याचा ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण सांगा. तर शेतकरी मित्रांनो, मी तर नागपूरच्या पलीकडे कोणतं दुकानात असं घुमलो नाही किंवा माहित आहे की इथं भेटन म्हणून. तर शेतकरी मित्रांनो, मी फक्त नागपूरचं सांगू शकतो. म्हणून मी त्या साहेबांचा नंबर देईन, त्यांना विचारा कुठे भेटन, काय भेटन. त्यांना सगळंच माहित आहे. ते पूर्ण ऑल महाराष्ट्र, मध्य प्रदेश वगैरे बघतात. तर त्यांना एकूण एक दुकान माहित आहे. तर त्यांना विचारू शकता नक्की. तर काय हाच प्रश्न खूप आहे. कांदा पीक लागल्याआधी फवारा मारला तर कांदा पिकावर काही परिणाम होईल का? खुलासा करा. कांदा पिकावर चालत नाही शेतकरी मित्रांनो, मारू नका. कांदाचं पीक मरून जाईल. अजून हा खूप छान म्हणजे यांनी कमेंट केली होती साहेब. अरुण अरुण तिकोरे साहेब आहेत आपले. रिझल्ट खूप छान आहेत. 3-4 महिने तण येत नाही. आम्ही द्राक्ष बागेत फवारणी करतो. तर यांनी फवारणी केली आहे साहेबांनी आणि यांनी रिझल्ट सांगितले 3-4 महिने तण येत नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, एक शेतकरी म्हणत होते की खरोखरच तण येत नाही का? हे बघा, यांच्या कमेंट मध्येच उत्तर आहे शेतकऱ्यांचे. शेतकरी वापरेल तेव्हाच माहित होईल की रिझल्ट आहेत म्हणून. आणि आता तर सगळे प्रश्न मला वाटते शेतकरी मित्रांनो पूर्ण रिपीट होत आहेत. कापसात चालेल का? हे औषध आम्हाला पाहिजे. तर नक्की कमेंट करा. हा एक प्रश्न नवीन आहे. तर क्रिएशन म्हणून आहेत. तर नारळ बागात चालेल का? शेतकरी मित्रांनो, नारळ बागात तर चालू शकते, कारण ते फळबागमध्ये येते आणि नारळाचं झाड तर त्याचं म्हणजे खूप मोठं राहते. तर त्यामध्ये तर चालू शकते. तरी एकदा सरांना कन्फर्म विचारून टाका शेतकरी मित्रांनो. बाकी तर सगळे प्रश्न कॉमनच आहे. हळदमध्ये चालेल का? केळीमध्ये चालेल का? केळीमध्ये पण शेतकरी मित्रांनो चालत नाही. आणि मारू पण नका, कारण आपण केळीमध्ये पण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन वगैरे घेतलं नाही. तर शेतकरी मित्रांनो, असे प्रश्न आहेत. आता तर सगळे कॉमनच आहे. कुठं भेटते हे सांगा, प्राइस सांगा, हे सांगा. तर चिखली बुलढाणामध्ये कुठे भेटेल ते सांगा. साहेब, मी चिखली बुलढाणा आजपर्यंत बघितला पण नाही. मी कसं सांगू कुठे भेटेल तर तुम्ही नक्की सरांना विचारा. सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये पूर्ण ऑल महाराष्ट्रातले टेरिटरी मॅनेजर किंवा रिजनल मॅनेजर आहेत. तर त्यांना सगळं माहिती आहे कुठं काय मिळेल. तर सरांचा नंबर देऊन त्यांना नक्की विचारा. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की कापसामध्ये आपण फवारा मारून ट्राय घेतला पाहिजे, तर तुम्ही नक्की कमेंट करा. मी स्वतः कापसामध्ये मारून तुम्हाला ट्रायल करून दाखवेल की कापसावर मारल्यानंतर काय इफेक्ट होते. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. आणि अजून काही कमेंट असेल, काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. मी नंतरच्या व्हिडिओत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.